हा मित्रांनो, हे आपल्या दिग्रजचं स्टेशन आहे. हा प्लॅटफॉर्म आहे आणि प्लॅटफॉर्मवरचं जे काम आहे ते आता आपल्याला अंतिम टप्प्यात असलेलं दिसतं. या ठिकाणी जो आहे तो ब्रिज बनतो आहे आणि मग इथं फायनल हा जो मुरुम वगैरे आहे इथं एकदम याची लेवलिंग करण्याचं काम सुरू आहे. आणि माझ्या समोरच आपल्याला तिथे जे रेडीमेड हे दिसत आहे, म्हणजे हा पूल ज्याला आपण प्लॅटफॉर्म चेंज करण्यासाठी म्हणतो, तर त्याचं सगळं रेडीमेड मटेरियल या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसतं. आणि हे इथे या पिलरमध्ये याचे जे आहेत तर डायरेक्ट नटबोल्ट त्याला सिस्टीम असल्यामुळं तिथेच ते फिट होणार आहेत. आणि आता आपल्या दिग्रस रेल्वे स्टेशनवरचं काम म्हणजे पिलर आपण बघू शकतो, आपलं याला कलर वगैरे देऊन आहे आणि हे नटबोल्ट त्यामध्ये फिट होतील. तर ही आहे मित्रांनो अशी अपडेट. काम अशा पद्धतीचं सुरू असलेलं आपल्याला दिसत आहे. गुड मॉर्निंग. आता आपण बघू शकतो की हे दिग्रसचं जे आहे तर शेड आपल्याला तयार होत असताना दिसतं, दिग्रस रेल्वे स्टेशन. आणि आज आपण बघू शकतो की याच्या साईडला तिथे जे आहे तर क्रेननं जे काम चालू आहे तिथं क्रॉसिंग आपलं हे बनतो आहे. आणि आता साईडला प्लॅटफॉर्मचं आपण बघू शकतो की कशा पद्धतीचा हा प्लॅटफॉर्म इथे आता याला फायनल स्टेज देण्यात येतो आहे. तिथं आपल्याला बघू शकतो आपण की रेती पण आलेली आहे. आणि आता हे सगळा मुरुम वगैरे आता सगळा जे आहे तर याच्यावरती लेवलिंग करण्यात येईल. 2 प्लॅटफॉर्म आहेत आपल्याला, हा एक आणि तो 2 प्लॅटफॉर्म आहेत आणि तिकडून तो एक आता जे आहे तर मालवाहतुकीसाठी तो बनतो आहे. आणि इथं जी पार्किंगची जी आपली यंत्रणा असेल, पार्किंग व्यवस्था असेल, ती आपल्याला साईडला जो दिसत आहे तर याच्या त्या भागाला आपल्याला पार्किंगची व्यवस्था असलेली दिसतं. आता खालून जे मागे मी तिथे 2-3दा व्हिडिओ बनवले होते तर त्या साईडचेही आपण ते व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ते खालून मित्रांनो जमीन लेवलच्या म्हणजे आता सध्या ज्या हाईटला आपण या इथे आहे त्याच्या अगदी ते खालून भरण्यात आलं. आणि आता इथं जे आहे आपलं दिग्रस स्टेशनचं शेड पण बनत आहे. आणि इथून हातीच्या अंतरावरती जे असलेलं काम आपल्याला दिसतं तर ते इथून फक्त 3 किलोमीटर ते 4 किलोमीटर अंतरावरतीच SMS कंपनीचं काम आहे. त्याच्यासमोर दुसरी कंपनी काम करत आहे. आणि आता तिकडं जे खंबे आहेत ज्याला आपण हे म्हणतो तर ते आपल्याला साईडला दिसलेले दिसतात, म्हणजे पाण्याची निचरा व्यवस्थित करण्यासाठी. आता इथे ते आपल्याला कामाला येताना दिसेल. आपल्या तिकडच्या प्लॅटफॉर्मवरच आपण सध्या मित्रांनो जे आहे तर तुम्हाला हे शूटिंग दाखवतो आहे. आणि याला समतल लागून इथून आपली ट्रेन जाणार आहे. तर तिथे ती कमान जे आहे तर तो हायवे नांदेड. हा मित्रांनो, इथून आता तुम्हाला लोकेशन दाखवतो की हे जे आहे आपलं प्लॅटफॉर्म आहे. आणि या प्लॅटफॉर्मच्या साईडला इथे आता इथून आपला ओव्हरब्रिज तो बनत आहे. तिथून तुम्हाला JCB मशीन जे आहे मशिनरीच्या माध्यमातून ते दिसत आहे. आणि इकडे या साईडला जे आहे तर ते आपल्या पार्किंग व्यवस्था या साईडला असणार. आता या ठिकाणी तिथेही जे आहेत स्लीपरचे ट्रक आता आलेले आहेत. आणि सध्या ही तो जो बाईकवाला जाताना दिसतो आहे तेच मित्रांनो इथून आपला हा नांदेडला जोडणारा हायवे आहे. म्हणजे त्या हायवेच्या अगदी हाकेच्या अंतरावर इथे ही पार्किंग व्यवस्था. या लोकेशन पासून आपण बघू शकतो की तिन्ही साईडनं आपल्याला 3 लेअर ह्या ज्या आहेत स्लीपरच्या आहेत. पूर्वी 2च होत्या, परंतु आता मधली जी लेअर आहे तर ती स्लीपरनी आपल्याला असलेली दिसते. ती नंबर 1ची, ही नंबर 2ची लेअर आणि ही नंबर 3ची लेअर जे इथून 300 मीटर अंतरावरतीच आहे. आता ही लेअर 400 मीटरपर्यंत जी आहे तर ती आपल्याला आता म्हणजे इथून जे आहे ती थोडी दूर आहे, परंतु ही लेअर आता 2 किलोमीटरपर्यंत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असलेले दिसतं. आणि ही सध्याची सिच्युएशन जी आहे तर ती तर शेवटचा ट्रक जो आहे तर त्याच्याही समोर 500 मीटरपर्यंत आपल्याला हे आपल्या स्लीपरची लेअर गेलेली दिसतं. तर आता ही सगळी या दिग्रसच्या स्टेशनवरची आपल्याला सिच्युएशन असलेली दिसतं. ते 3 ट्रक इथे उभे आहेत आणि वेटिंग करत आहे की त्यांचा नंबर हा स्लीपर खाली करण्यासाठी केव्हा होतो. तर मित्रांनो, आता दिग्रस रेल्वे स्टेशनवरचं काम आपण बघू शकतो की नालीचंही जे काम आहे ते आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. आणि आता ह्या स्लीपरचा स्टॉक जो आहे तुम्ही बघू शकता की तिथून जो आहे तर त्या 3 लेअरमध्ये तिन्ही साईडला आपल्याला असलेला दिसतो. म्हणजे आता यानंतर जे काम आहे आता अगदी स्टेशनवर फायनल जे काही असतं त्याचं काम, तर पूल वगैरे बनणे, त्यानंतर शेड बनणे, तर हे सध्याची सिच्युएशन आहे. आपण बघू शकतो की किती दूरपर्यंत आपल्याला या ठिकाणी आता हा स्टॉक जो आहे तो असलेला दिसतो आहे. तो हायवे पण आपला जोडतो आहे, स्टेट हायवेचा त्याला दर्जा आहे. परंतु दिग्रसवरून दारेपर्यंत मग इकडं तो नॅशनल हायवे होतो, नॅशनल हायवे 361.
शकता हायवेचा लागून जे आहे तर आपला हा प्लॅटफॉर्म बनतो आहे. आणि आता सगळं जे ट्रेनचे ऑफिसेस असेल, वेटिंग रूम असेल, ह्या सगळ्या गोष्टी आता नव्याने आपल्याला इथं बनत आहेत. तर ही सगळी आता सिच्युएशन आपण बघू शकतो. तर या आता याच्यामध्ये जे आपल्याला काम जे आहे मित्रांनो, काम आपल्याला फार मोठं असलेलं दिसतं आहे. कारण प्लॅटफॉर्मचे कामही आता या कंपनीचे म्हणजे जे काही आपले आहेत इंजिनियर वगैरे किंवा ओळखीचे लोक, यांचं काम आता इथं जे आहेत ते अंतिम टप्प्यावर आहे. आता इथून जे आहे स्लीपरचा स्टॉक मी तुम्हाला बरेच व्हिडिओ दाखवलेले, तर तो स्टॉक आता तिथं जमा होतो आहे. आणि यानंतर आता पटऱ्या टाकण्याचं काम मित्रांनो सुरू होणार. तर मित्रांनो आता ही अशी सिच्युएशन आहे आपली की बघू शकतो आपण की या साईडला हे आपलं स्टेशन आहे आणि स्टेशनच्या तिथं आपल्याला जे आहे तर प्रवासी याचं शेड पण तयार दिसत आहे. आणि या सगळ्या या बाजूने आता हे पार्किंगची व्यवस्था, तिथे जे ट्रक दिसत आहेत ते आता वेगवेगळं साहित्य घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता ही पार्किंगची व्यवस्था आहे. आणि याच्या हाकेच्या अंतरावरच म्हणजे साधारणतः 700 ते 800 मीटर अंतरावरतीच आपल्याला जो हायवे आपल्या नांदेड परभणी त्या भागाला जोडतोय, म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याला, तर तो हायवे आता एखादी गाडी सध्या येत नाही आहे, मी तुम्हाला दाखवतो. आणि हे सगळं लोकेशन आहे आणि कामाची सिच्युएशन आता अगदी फायनल स्टेजला आपला दिग्रसच्या रेल्वे स्टेशनचं काम, प्लॅटफॉर्म बनणे, तो तिथं क्रॉसिंगचा जो पूल बनतो आहे तर तिथे आपल्याला त्या ठिकाणी असलेला दिसतो. आता ट्रक जो येत आहे तो दाखवतो मी तुम्हाला, कारण तिथून आपला हायवेच्या अगदी हाकेच्या अंतरावरती ते बघा आता जी बाईक जात आहे तोच मित्रांनो आपला हायवे आहे, जो विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शहरांना म्हणजे नागपूर, नांदेड या भागातील जोडतो. आणि दिग्रसच्या स्टेशनचं जे आहे तर आपल्याला हे इथे पार्किंगची व्यवस्था असलेली दिसते. आता ट्रक पण येतो आहे, हे लक्झरी आहे, तर बघा ती लक्झरी येत आहे. सगळं पुण्या मुंबईहून येणाऱ्या लक्झऱ्या, काही वाशिम मार्गे येतात, पुसद मार्गे, आणि काही लक्झऱ्या आपल्या इतर ठिकाणून म्हणजे आपला समृद्धी बनल्यामुळे शेलू बाजारहून येतात. तर आता इथून 3 किलोमीटरच्या डिस्टन्सवरून जे आहे तर या कंपनीचं काम हे आपल्याला समाप्त होताना दिसतं. आणि हा आपला प्लॅटफॉर्म जो आहे मित्रांनो, हा प्लॅटफॉर्म साधारणतः 1.5 ते 1.5 किलोमीटरचा आहे आणि इथे तो समाप्त होतो आहे. आणि इथे प्लॅटफॉर्म समाप्त झाल्यानंतरच लगेच जमीन जी आहे इथून 500 मीटर अंतरावरून खालून आपल्याला रेल्वे तिकडं उंचावर आहे, कारण पूल आहे तिथे, परंतु इथून आता 2 ते 2.5 किलोमीटर जे आहे तर 2-2.5 किलोमीटर अंतरावरती, समजा साधारणतः 3 किलोमीटर अंतरावरती टनलचं काम सुरू होतं. म्हणून आता इकडं आपल्याला स्टेशनपासून प्लॅटफॉर्म आपला जिथं समाप्त होतो तिथे असं खाली जमीन, इकडं खोलगट भागात म्हणजे आपण तिथे नाली वगैरे जे आहे तिथून आपण बघू शकतो. त्या ठिकाणून म्हणजे साधारणतः इथून 300 मीटरवरूनच इथंच आपल्याला असं लक्षात येतं की जमीन जी आहे तर ती आपल्याला कमी असलेली, म्हणजे खाली रेल्वे इथून खालून जाणार आहे. नाल्याचं वगैरे काम आपण बघू शकतो, हे आता पूर्ण झालेलं आहे. तर ही आता सध्याची, तर हा मित्रांनो स्टॉक जो आहे आपला, तर बघू शकता आपण हा स्लीपरचा स्टॉक आहे, जो की माझ्या मागे तिथून मी आलो आता, हा 2 किलोमीटरपर्यंत आपल्याला असलेला दिसतो. आणि 3 लेअर जसं म्हटलं मी, आता ही एक लाईन आहे आणि ही प्लॅटफॉर्मच्या या साईडची जी लाईन आहे ती बघा, ही पण लाईन, म्हणजे ही एक, ही 2, आणि त्याच्या माझ्या मागचा जो ट्रक जिथं उभा आहे तिथेही आपल्याला या ठिकाणी स्लीपर आहे, ते रोज आपल्याला येत असताना दिसत आहेत. आणि आता ट्रेनच्या